या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। सध्या चीनमध्ये असलेला विषाणू HMPV हा तीव्र श्वसन संसर्गाचा एक प्रमुख कारण आहे। त्यामुळेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। HMPV हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे, ज्यामुळे श्वसन मार्गातील संसर्गास तो कारणीभूत ठरतो। हा एक हंगामी आजार आहे आणि सामान्यतः RSV आणि फ्लू प्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला तो उद्भवतो। या आजाराशी सामना करण्यासाठी KDMC सज्ज झाली असून पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय आणि शास्त्रीनगर रुग्णालय या ठिकाणी प्रत्येकी 10 बेड यासाठी राखीव सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत। संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग वेगानं पसरू शकतो आणि संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा आहे। यामध्ये लहान मुले, वृद्ध आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना याची लवकर लागण होऊ शकते। त्यामुळेच याबाबत सतर्क राहा असं म्हटलं गेलं आहे। मात्र नाहक भीतीचं वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता नाही असं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आलेलं आहे। या अंतर्गत जनजागृती सुद्धा करण्यात येते। याबाबत लक्षणांप्रमाणे असणारी औषधं सुद्धा उपलब्ध आहेत आणि नागरिकांनी खबरदारीचा एक भाग म्हणून श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे, कशा पद्धतीने काळजी घेण्यात यावी याबाबत सुद्धा KDMC महानगरपालिकेतर्फे सूचना देण्यात येत आहेत। नाशिक येथे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर एकूण 34,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा असणारे 34 गट्टू विक्री करणाऱ्या एका इसमाला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 न ताब्यात घेतलंय। 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती हा सण असल्यानं मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्यात येतात आणि त्यासाठीच नायलॉन मांजाचा वापर सुद्धा करण्यात येतो। या मांजामुळे पशु, पक्षी आणि मानवी जीवितास मोठा धोका निर्माण होऊन जीव घेणं किंवा अपघात होतात आणि त्यामुळेच नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे आणि याच अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये पोलीस हवालदार परमेश्वर दराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार हा सापळा रचण्यात आला आणि नाशिक सिडको राजरत्न नगर इथे एक नायलॉन मांजा विक्री करणारा इसम येणार आहे। ही माहिती मिळाल्यानंतर तिथे सापळा रचून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटने सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद्र गांगुर्डे, पोलीस हवालदार संजय सानप, चंद्रकांत गवडी, मनोहर शिंदे, संजय घोटिंदे, प्रवीण वानखेडे, तेजस मते यांनी ही कामगिरी केलेली आहे आणि प्रथमेश रवींद्र दाभाडे वय वर्ष 22 याला ताब्यात घेतलेले आहे। त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे गटाकडून हालचाली सुरू झाल्यात। डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा खिंडार पडलेलं पाहायला मिळतंय। ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संगीता पाटील या त्यांच्या समर्थक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत असं सांगण्यात येत आहे। यामध्ये ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे। ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संगीता पाटील या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आणि त्यामुळे शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे। संगीता पाटील या 2015 ते 2019 या कालावधीमध्ये KDMC मध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यांच्यासह त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे देखील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलेलं आहे आणि त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होताना सुद्धा पाहायला मिळेल। पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। ठाण्यातली रेमंड कंपनी इथे रेमंड कंपनी आणि सुपर क्लब आयोजित ऑटो फेस्ट 2025 या ऑटो कार फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। याचं उद्घाटन केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पोर्ट्स बाईक पाठोपाठ रिक्षा चालवण्याचा सुद्धा आनंद लुटला। या निमित्तानं सुरुवातीच्या काळात उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवण्याचं काम करणाऱ्या शिंदे यांच्या हातात रिक्षाचं स्टेअरिंग दिसून आलं।
तसंच रिक्षा चालवण्याचा आनंद लुटत त्यांनी जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला. खोपोली इथं पतीनं पत्नीच्या ओढणीच्या साह्यानं तिचा गळा दाबून खून केल्याची घटना घडलेली आहे. खोपोली शहरातील लवजी परिसरामध्ये ही घटना घडली. शीतल गणेश घोडगे वय वर्षे 28 असं या मृत महिलेचं नाव असून आरोपी गणेश दादासाहेब घोडके वय वर्षे 32 असा आहे आणि तो घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र खोपोली पोलिसांनी पाठलाग करीत सातारा आणीवाडी टोल नाक्याजवळ त्याला अटक केली आहे. पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याचा शेजाऱ्यांनाही सुगावा लागला नाही. पतीच्या या कृत्यामुळे खोपोलीमध्ये खळबळ उडाली आहे. गणेश दादासाहेब घोडके मूळ राहणार घालशी शीर पारवार तालुका शिरूर कासार जिल्हा बीड हा पत्नी शीतल गणेश घोडके हिच्या सोबत सुखकर्ता अपार्टमेंट रूम नंबर 403 लवजी खोपोली येथे गेल्या 5 महिन्यांपासून राहत होता. अज्ञात कारणावरनं पत्नीसोबत भांडण झाल्यामुळं कापडी ओढणीनं तिचा गळा दाबून तिनं खून केला. तिचा मृतदेह बाथरूम मध्ये हंतरून पांघरून त्यामध्ये दुमडून ठेवला होता आणि त्यानंतर तो तिथून पसार झाला होता. मात्र यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि आता पुढील तपास सुरू आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.